नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 9वी इतिहास पाठ 3 भारतापुढील अंतर्गत आव्हाने. पहिल्या पाठामध्ये आपण जनरल सुरुवात केली होती. इतिहासाची साधने काय आहेत, इतिहास काय आहे वगैरे वगैरे. दुसऱ्या पाठामध्ये आपण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1960 पासून भारतामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, मग त्या राजकीय घडामोडी असोत किंवा इन जनरल सामाजिक घडामोडी असोत, त्यासोबतच भारताची राजकीय परिस्थिती कशी होती, राजकारण कशा पद्धतीचं चालू होतं, पक्ष कोणते होते किंवा पंतप्रधान कोणत्या कालावधीमध्ये कोणते होते, हे सगळं काही आपण कव्हर केलेलं आहे. आता ते सगळं चालू असताना भारत नुकताच स्वातंत्र्य झालेला आहे, त्याच्यामुळे भारतासमोर अनेक आव्हाने होती. कारण स्थिर स्टेबल असं लाईफ आपल्या स्वातंत्र्यामधून नव्हतं मिळालं, आपल्याला सगळं निर्माण करायचं होतं. मग ते करत असताना कोणत्या आव्हानांना भारताला सामोरे जावं लागलं होतं, भारत कसा सामोरे गेला, त्या आव्हानांवर कशी मात केली, हे सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. या पाठामध्ये आपण भारतापुढील काही अंतर्गत आव्हानांचा विचार करणार आहोत. फुटीरतावादी चळवळी, ईशान्य भारतातील समस्या, नक्षलवाद, जमातवाद, प्रदेशवाद या क्रमाने भारतापुढील अंतर्गत आव्हानांचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या पाठामध्ये पंजाबमधील असंतोषाबद्दल थोडक्यात काहीतरी पाहिलं होतं, खलिस्तानवाद वगैरे. तर त्याचं एक्सटेन्शन पार्ट इथे आहे. तर पहिली आपली जी समस्या आहे किंवा पहिलं आपलं जे आव्हान आहे तर ते आहे पंजाबमधील असंतोष. अर्थात मी आता नोट्स लिहित आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ जाऊ शकतो. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर नोट्स लिहा. इव्हन तुम्हाला PDF वगैरे मिळणार आहेच, पण स्वतःच्या हाताने जेव्हा आपण लिहितो तेव्हा जास्त चांगलं लक्षात राहतं. अशी प्रूव्हन थिअरी आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हे ट्राय करून बघू शकता. पंजाब राज्यामध्ये अकाली दल हा मुख्य राजकीय पक्ष होता, किंबहुना आपण म्हणू शकतो की अजूनही आहे. तर प्रमुख राजकीय पक्ष कोणता होता, तो म्हणजे अकाली दल. नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. सेम गोष्टी ज्या आहेत तर त्या 10वीला राज्यशास्त्रामध्ये येणार आहेत. 1973 मध्ये अकाली दलाने आनंदपूर साहिब ठराव मंजूर केला. आता हा जो अकाली दल आहे त्याने काय केलं, 1973 मध्ये एक ठराव मंजूर करून घेतला, तो म्हणजे आनंदपूर साहिब. या सगळ्या गोष्टी ज्या मी लिहिते या एक्झामच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही पण तुमच्या पुस्तकामध्ये किंवा वहीमध्ये जे काय असेल हायलाईट करा किंवा लिहून ठेवा, ठीक आहे. कारण इतिहास हा फक्त वाचून समजून घेऊन होतो असं नाही, तर हा एक असा विषय आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला पाठांतर करावं लागतं आणि लिहून केलं तर चांगलं लक्षात राहील. त्यानुसार चंदीगड पंजाबला द्यावे. आता या आनंदपूर साहिबामध्ये काय होतं, म्हणजे एक ठराव आहे किंवा एक काहीतरी त्यांनी मंजूर करून घेतलं ना. मग याच्यामध्ये काय होतं की जे काही चंदीगड आहे तर ते कोणाला पाहिजे, पंजाबला पाहिजे. आपण आता बघतो की चंदीगड जे आहे तर ते एकट्या पंजाबचं नाहीये, ठीक आहे. सो त्यांचं असं म्हणणं होतं की चंदीगड फक्त आणि फक्त पंजाबचं असलं पाहिजे. नेक्स्ट आहे की इतर राज्यांमधील पंजाबी भाषिक प्रांत जे आहेत तर ते सुद्धा पंजाबमध्ये समाविष्ट करावेत. म्हणजे असं आहे की पंजाबच्या म्हणजे जेव्हा ॲज अ भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा अर्थात आधी प्रत्येक राज्य हे काही एकाच राज्याच्या हातामध्ये नव्हतं. जसं आता एकच पंतप्रधान आहे असं आधी नव्हतं. सो प्रत्येक राज्याचा राजा वेगळा होता किंवा काही ठिकाणी संस्थानं होती. तर त्या पद्धतीने मग पंजाबी बोलणारी लोक किंवा पंजाबी भाषिक लोक विखुरली गेलेली होती. मग त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या भागामध्ये पंजाबी भाषिक लोक आहेत तर त्या सगळ्यांचा समावेश जो आहे किंवा त्या सगळ्या प्रांतांचा किंवा त्या प्रदेशाचा समावेश हा पंजाबमध्ये करायचा आहे, ठीक आहे. नेक्स्ट आहे सैन्यामधील शिखांचे संख्याप्रमाण वाढवायचं आहे. त्यासोबतच पंजाब राज्यास अधिक स्वायत्ता द्यावी अशा अनेक गोष्टींची मागणी केली होती या आनंदपूर साहिबमध्ये. सो त्यांना बेसिकली स्वायत्ता हवी होती, म्हणजे आमचं एक स्वातंत्र्य असं राष्ट्र असावं असं त्यांचं म्हणणं होतं. आम्हाला भारतासोबत किंवा भारताच्या अधीन नाही राहायचे, आमचं स्वतःचं असं एक स्वायत्त राज्य असावं असं इन शॉर्ट त्यांचं म्हणणं होतं, ठीक आहे. सो आपण काय काय मागण्या पाहिल्या, एकतर त्यांना पंजाबला स्वातंत्र्य करायचं होतं किंवा स्वायत्तता हवी होती. दुसरं असं आहे की चंदीगड पंजाबमध्ये समावेश व्हावा. जे काही पंजाबी भाषिक असणाऱ्या भाषिक प्रांत आहेत तर ते सगळे पंजाबमध्ये समाविष्ट व्हावेत. आणि लष्करामध्ये पंजाबी, आता पण आपण जर पाहिलं तर लष्करामध्ये आपल्याला पंजाब साईड जे असतील किंवा इतर सगळ्याच ऑब्व्हियसली पूर्ण देशामधून आपल्याला सैनिक पाहायला मिळतात, पण मोस्टली पंजाबमध्ये असं आहे की त्यांच्यामध्ये पहिल्यापासून असं असतं की आपल्याला सैन्यात जायचं आहे वगैरे असं ठरवलेलं सुद्धा असतं. सो त्यांचं असं म्हणणं आहे की जे पंजाबी लोक आहेत त्यांचा सैन्यामधला प्रवेश जो आहे किंवा सैनिक जे आहेत पंजाबी तर त्यांचं जे संख्या आहे तर ती वाढवावी, ठीक आहे. नेक्स्ट आहे 1977 मध्ये अकाली दल हा पक्ष पंजाबमध्ये सत्तेवरती आला आणि हे सगळं मंजूर करून घेतल्यानंतर म्हणजे आता हे सगळं पंजाबच्या फेवरमध्ये होतं, त्याच्यामुळे अर्थात त्या दलाला मतं मिळाली आणि तो दल जो आहे तर तो पंजाबमध्ये सत्तेवरती आला. अकाली दलाने सत्ता घेताना जुन्या मागण्यांबरोबर पंजाबला नदी पाणी वाटपाबाबत पाणी वाढवून द्या, अमृतसर शहराला पवित्र शहर म्हणून किताब द्या अशा सुद्धा मागण्या केल्या.
1980मध्ये पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीने मूळ धरले आणि त्याच्याबद्दलच आपण पाहिलं की पुढे इंदिरा गांधींचं जेव्हा आपण पंतप्रधान असतानाचा काळ पाहिला होता मागच्या चॅप्टरमध्ये, तेव्हा आपण याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली होती. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे स्वतंत्र खलिस्तानचा वगैरे, हा कधी आला? 1980 साली. तर अगेन त्यांचं पण हेच होतं की त्यांना पण एक स्वतंत्र प्रदेश हवा आहे किंवा खलिस्तान त्यांना स्वतंत्र हवा आहे, स्वायत्ता त्यांना पूर्णतः हवी आहे, त्यांना ॲज अ भारताचा प्रदेश किंवा म्हणजे भारतातला पंतप्रधान एकच असणार वगैरे असं त्यांना नको आहे. त्यांना त्यांचं स्वतंत्र असं स्वायत्ता हवी होती. ठीक आहे. या काळामध्ये अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरण सिंग लोंगोवाल हे करत होते. ते सुवर्ण मंदिरामध्ये बसून आपल्या कार्यकर्त्यांना निर्देशन करण्याच्या सूचना देत होते. सुवर्ण मंदिर सगळ्यांना माहिती असेल, अमृतसर पंजाबमध्ये आहे. सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नेल सिंग भिंद्रानवाले यांच्यासोबत सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले होते. म्हणजे त्यांना अर्थात जे समविचारी लोक होती, ज्यांना सगळ्यांनाच खलिस्तान स्वतंत्र पाहिजे होतं, ज्यांना सगळ्यांना स्वायत्ता हवी होती, ते सगळे लोक मग हळूहळू समविचारी लोक एकत्र येऊ लागले. त्यांनी शस्त्रसाठा जमा केला. त्यांच्या वेगवेगळ्या म्हणजे चर्चा वगैरे अशा होऊ लागल्या की आपण पुढे काय करायचं यासाठी. आणि या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना देखील सुरुवात झाली होती. 1981मध्ये संपादक लाला जगत नारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यास अटक झाली होती आणि येथून पुढे वातावरण अधिक चिघळत गेले आणि त्यातूनच मग 1983मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. कारण खूप जास्त वातावरण बिकट झालं होतं. अचानक अतिरेकी हमला होत आहेत, त्यांची आंदोलनं होत आहेत की आम्हाला स्वतंत्र खलिस्तान वगैरे पाहिजे. आणि मग या सगळ्या काळामध्ये एक त्या ठिकाणी नियंत्रण राहावं यासाठी याच्या आसपासच आणीबाणीचा काळ पण घोषित केला होता इंदिरा गांधी यांनी. पण तुर्तास आपण पंजाबबद्दल पाहतोय. तर 1983मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ठीक आहे, राजवट लागू करण्यात आलेली होती. नेक्स्ट आहे भिंद्रानवाले अकाल तख्त या धार्मिक स्थळी राहायला गेला. भिंद्रानवालेच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन येथे वाळूची पोथी रचली. आता त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? वाळूची पोथी रचली तसं दाखवलेलं आहे. परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले. यामुळे पंजाबमधील शांतता धोक्यात आली. कारण एका साईडून आतंकवादी हमले करतायत, एका साईडून आंदोलनं होत आहेत की पंजाब आम्हाला स्वतंत्र पाहिजे, त्यात राष्ट्रपती राजवट पण लागू आहे. आणि या सगळ्यामध्ये जेव्हा इतक्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत तेव्हा अर्थात पंजाबमध्ये शांतता अशी काही नसणार आहे. त्याच्यामुळे सामाजिक जीवन पण धोक्यात आलं होतं. आणि अर्थात हे लोकशाही समोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं. कारण म्हणजे जनतेने ज्या व्यक्तीला निवडून दिलेलं आहे, ज्या पंतप्रधानाला पर्यायाने निवडून दिलेलं आहे, ती व्यक्ती आता इथला राज्यकारभार बघत नाहीये किंवा त्या व्यक्तीच्या हातात आता राहिलंच नाही ही शांतता वगैरे ठेवणं. मग अशा केसमध्ये असं होतंय की लोकांचा मग त्या नेतृत्वावरचा विश्वास उडलाय किंवा हे एक लोकशाही समोरचं एक आव्हान झालेलं आहे. आणि मग याच्यावरच एक पर्याय म्हणून करण्यात आलं, ते म्हणजे ऑपरेशन ब्ल्यू स्टार. याच्यावरती टिपा लिहिण्यासाठी प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे हा जो ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा भाग आहे तर थोडंसं तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे. आता काय आहे हे ऑपरेशन ब्ल्यू स्टार? सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणं ही प्रमुख कामगिरी मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्यावरती सोपवण्यात आली. आपण पाहिलंय की सुवर्ण मंदिरामध्ये हा सगळ्यांचं आंदोलन वगैरे सुरूच आहे, पण त्यासोबतच दहशतवाद्यांनी पण याचा फायदा घेतलेला आहे आणि ते पण सुवर्ण मंदिरातच लपलेले आहेत. 3 जून 1984 रोजी सकाळी ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहिमेला प्रारंभ झाला. सुरुवात कधी झालेली आहे? 3 जून 1984मध्ये काय झालेली आहे? ही जी मोहीम आहे तर ही सुरू झाली. या मोहिमेचं उद्दिष्ट काय होतं की जे पण आतंकवादी आहेत सुवर्ण मंदिरामध्ये, माझ्यासोबत लिहायला घ्या, तुमचा वेळही जाणार नाही किंवा तुम्ही व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करू शकता. सुवर्ण मंदिरामधले जे काही अतिरेकी आहेत, जे काही दहशतवादी आहेत त्यांना बाहेर काढणं, हे मेन काम होतं. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा हेतू होता. त्याच्यानंतर 6 जून रोजी ही कारवाई संपली. म्हणजे 3 जूनला सुरू झाली आणि 6 जूनला संपली पण, अर्थात त्याच झाली. नेक्स्ट आहे, या लष्करी कारवाईमध्ये भारतीय सैन्याने विलक्षण अशी संयम राखून कामगिरी केली. भिंद्रानवाले यांच्यासह अन्य दहशतवादी मारले गेले आणि ही कारवाई संपली. म्हणजे जे काही उद्दिष्ट होतं या कारवाईचं तर ते झालेलं आहे. ऑपरेशन ब्ल्यू स्टार सक्सेसफुल झालं. याचा उद्देश असा होता की जे पण आतंकवादी लपलेले आहेत त्यांना बाहेर काढायचं किंवा त्यांना अर्थात बाहेर नाही निघाले तर मारायचं वगैरे. त्यानंतर 1986मध्ये सुवर्ण मंदिरामध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आणि त्याला पुढे ऑपरेशन ब्लॅक थंडर असं म्हणतात. आणि मग तिथून पुढे पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी मदत मिळाली. सो हे झालं ऑपरेशन ब्ल्यू स्टार. अजून एक ऑपरेशन झालं होतं ऑपरेशन ब्ल्यू नाही ब्लॅक.
ही नावं थोडीशी कन्फ्युजिंग आहेत, बट तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. ब्लॅक थंडर युजली काही लिहायसाठी वगैरे विचारलं नाही जात, पण ठीक आहे, तरी पण तुम्ही एक बघू शकता, लिहू शकता 1986 मध्ये. आणि याच्यानंतर मात्र मग पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित होऊ लागली. विशिष्ट उद्दिष्ट ठेवून केलेल्या लष्करी कारवाईला ऑपरेशन म्हणतात. सो हे जे आपण ऑपरेशन करतोय, ऑपरेशनचं काम काय, आता आपण काय पाहिलं की हेतू दिला होता की सुवर्ण मंदिरामधले जे काही लष्करी सुवर्ण मंदिरामधले जे काही आतंकवादी लोक आहेत त्यांना बाहेर काढायचं, हे एक हेतू होता किंवा हे एक टार्गेट होतं. तर ते करण्यासाठी जी लष्करी कारवाई केली जाते त्याला आपण काय म्हणतो, ऑपरेशन. सो बेसिकली ऑपरेशन इज लष्करी कारवाई, आणि त्या कारवाई करण्यामागे एक काहीतरी हेतू असतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे ईशान्य भारतामधल्या समस्या. त्याच्या आधी थोडंसं राहिले ते आपण पाहूया. ऑपरेशन ब्ल्यू स्टार म्हणजे सुवर्ण मंदिरामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी केलेली सैनिकी कारवाई. ठीक आहे, हे आपण पाहिलं. नेक्स्ट आहे ईशान्य भारतामधल्या समस्या. सो या ठिकाणी आपण पंजाबमधल्या सगळ्या समस्या पाहिलेल्या आहेत. एकतर पहिली गोष्ट अकाली दल जे आहे तर ते एक स्ट्रॉंग आपण म्हणूया की एक पॉलिटिकल पार्टी होती त्या काळामधली. 1973 मध्ये त्यांनी आनंदपूर साहिबाला मंजुरी मिळवून घेतली आणि त्याच्यामध्ये काही त्यांनी मागण्या मागितलेल्या होत्या. त्याच्यानंतर त्यांनी 1980 मध्ये स्वतंत्र खलिस्तानाचा प्रश्न समोर आला. 83 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्याच्यानंतर या सगळ्या आतंकवाद्यांना बाहेर काढण्यासाठी किंवा एक प्रकारे पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी 2 ऑपरेशन झाले, ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि ऑपरेशन ब्लॅक थंडर. आता आपण येऊया थोडंसं ईशान्य भारतामध्ये. जसं की आपण सुरुवातीला म्हटलेलं आहे की तेव्हाच्या काळामध्ये सगळेच जे होते तर ते एकसंध असा एक आपला भारत नव्हता. प्रत्येकाची वेगवेगळी संस्थानं होती आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर ती संस्थानं इतर स्वतःहून जे आहेत तर ते आपल्या देशामध्ये विलीन झालेली आहेत किंवा पर्यायाने भारताने त्यांना विलीन करून घेतलेलं आहे. काही काय म्हणूया आपण त्यांच्याशी संधी वगैरे करून घेऊन असं विलीन करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने भारत एक आपण म्हणूया की एक अखंड असा भारत तयार झालेला होता आपला त्या काळातला. त्याच्यानंतर आता ईशान्य भारतामध्ये म्हटलं की 7 सिस्टर्स ज्यांना आपण म्हणतो ती 7 राज्य, त्यांच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. आता ईशान्य भारत म्हटलं की आपल्यासमोर 8 राज्य येतात. कोणती कोणती राज्य आहेत बघा. पहिलं आहे आसाम, सगळ्यांना मॅप माहिती असेल, आसाम कुठे आहे माहिती असेल. अरुणाचल प्रदेश, मी इंग्लिशमध्ये फक्त इनिशियल्स लिहिते, तुम्हाला माहिती पडेलच ते. नेक्स्ट आहे मणिपूर. नेक्स्ट आहे मेघालय. थोडं इंग्लिश मराठी मिक्स होते बट तेवढं तुम्हाला कळतं, सो मी जास्त काही त्याच्याबद्दल लक्ष देत नाही आहे. नेक्स्ट आहे मिझोराम. त्याच्यानंतर आहे नागालँड. त्याच्यानंतर आहे त्रिपुरा आणि आहे सिक्कीम. तर हे सगळे जे राज्य आहेत त्याला आपण म्हणतो ईशान्य भारत. ओके. या 8 राज्यांना आंतरराष्ट्रीय सरहद्दीने कमी अधिक प्रमाणामध्ये स्पर्श केलेला आहे. म्हणजे हे फक्त भारतालाच यांची सीमा लागून आहे असं नाही आहे. फॉर एक्झाम्पल मध्य प्रदेश जर आपण पाहिलं तर त्याची सीमा फक्त भारतामध्ये आहे, इतर कोणत्याच देशाला त्याची सीमा टच नाही करत. तर असं या राज्यांबाबत नाही आहे. या राज्यांमधल्या काही राज्यांची सीमा बांगलादेश असेल, म्यानमार असेल, चीन असेल, नेपाळ असेल, भूटान आहे, या देशांना जोडलेली आहे किंवा या देशांच्या आसपास आहे. पुढे असं आहे की वंश, भाषा, सांस्कृतिक वैविध्य अशा विविध पातळ्यांवरती या ठिकाणी आपल्याला वेगळेपण पाहायला मिळतं. कारण तुम्ही जर पाहिलं तर इव्हन हे 8 राज्य एकाच ठिकाणी असले किंवा ईशान्य भारतामध्येच असले तरी पण यांच्यामध्ये प्रचंड वैविध्य पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आहे की या भागातील जनजातींना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडून घेण्याच्या कामी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुढाकार घेतला. कारण तो कसा भाग एक असा एक खूप दूरचा भाग पडतोय, म्हणजे बाकी सगळे राज्य भारतामध्ये समाविष्ट आहेत किंवा भारताच्या मुख्य भूमीमध्ये आहेत. इव्हन ही पण मुख्य भूमीच आहे, पण थोडंसं त्यांना अजून आपल्याला भारतामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे. यासाठी प्रयत्न केले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. 1954 मध्ये त्यांनी नेफा म्हणजेच नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी, म्हणजेच ज्याला आपण पूर्वांचल म्हणतो, सो या सगळ्याला मिळून पूर्वांचल, कारण पूर्वेकडचे हे सगळे राज्य आहेत त्याच्यामुळे पूर्वांचल, इव्हन ईशान्य असलं तरी पण मुख्य दिशा ही पूर्व आहे त्याच्यामुळे पूर्वांचल असा भाग निर्माण केला. याला इंग्लिशमध्ये नेफा म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे भारत चीन सीमेवरील प्रदेश आणि आसामच्या उत्तरेकडील प्रदेश जनजातींचा हा प्रदेश होय. या भागातील शेकडो जमातींचा विकास, त्यांची संस्कृती जपूनच साधण्याची भूमिका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतली. संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये या भागाविषयी खास तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. 1965 मध्ये या भागाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाकडे देण्यात आली. ईशान्येकडील या 8 प्रदेशांना मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेण्यासाठी 1971 मध्ये ईशान्य परिषद कायदा
हा कायदा अस्तित्वात आणला. आता या कायद्यामध्ये काय काय होतं की ईशान्येई परिषदेची जी काही कामे आहेत तर ती स्पष्ट करण्यात आली. म्हणजे आर्थिक क्षेत्रामध्ये कसं काय कामं करायची आहेत, सामाजिक क्षेत्रामधली कार्य काय आहेत, आंतरराष्ट्रीय वाहतूक कशा पद्धतीची असावी, आंतरराज्यीय वाहतूक कशी असावी, वीज असेल किंवा पूर असेल तर याबाबतच्या अनेक गोष्टी ज्या आहेत तर यासंबंधी केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम या परिषदेचे होते आणि त्यानुसार मग या भागामधला जो काही कारभार आहे तर तो पाहिला जायचा. ठीक आहे. सो 1971 मध्ये ईशान्य परिषद कायदा. सो मी फक्त या नोट्समध्ये हायलाइट्सच लिहिणार आहे, शॉर्ट नोट्स आहेत सगळ्यांना माहिती आहे आणि पहिल्या चॅप्टरपासून आपण हेच करतोय. जे खूप मोठे मोठे पॉईंट्स आहेत अर्थात तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये हायलाइट करून ठेवू शकता, कारण आपण नोट्समध्ये फास्ट रिव्हिजनसाठी जे काही रिक्वायर्ड आहे तेवढंच फक्त लिहिलं गेलं पाहिजे. कारण असं नको व्हायला उद्या की नोट्स 4 पानाचं केलेत आणि त्यापेक्षा असं वाटते चॅप्टर बरं. सो असं काय व्हायला नको, एका पानात बसाव्यात किंवा पटपट नजरेखालून जातील असे आपले नोट्स असले पाहिजेत. आता आपण हे जे 8 राज्य आहेत त्यातील प्रत्येक राज्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सो सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे मिझोराम. चलो मिझोराम में जाते हैं. ईशान्य भारतातील जनजमातींना प्राचीन इतिहास आहे. भारत स्वतंत्र झाल्यावरती सरकारने मिझो बहुल लुशाई टेकड्यांचा भारतातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्ता दिली आणि केंद्र सरकारने 1953 मध्ये भाषावार प्रांतरचना आयोग नेमल्यावर येथील जनतेच्या अपेक्षा वाढल्या. मिझोच्या नेत्यांनी स्वायत्त मिझो प्रांताची मागणी करण्यास सुरुवात केली. ज्याप्रमाणे पंजाबमध्ये चाललं होतं सिमिलरली त्या पद्धतीने मिझोरामचे जे काही रहिवासी होते त्यांना स्वतंत्र मिझो हवा होता. 1959 मध्ये मिझोराम प्रदेशात तीव्र दुष्काळ पडला आणि या दुष्काळाच्या काळात मिझो नेते लालडेंगा यांनी सामान्य जनतेसाठी कार्य केले. 1961 मध्ये लालडेंगा यांनी मिझो नॅशनल फ्रंट या संघटनेची स्थापना केली. सो मिझोरामला अर्थात पहिली समस्या ही होती की त्यांना स्वायत्ता हवी होती. ठीक आहे, त्यांना त्यांचा भाग हा स्वतंत्र हवा होता आणि स्वायत्त मिझो, आपण त्याला मिझोराम म्हणतोय, त्याआधी मिझो असं नाव त्यांनी ठेवलेलं आहे. सो आणि 1961 मध्ये MNF म्हणजे मिझोराम नॅशनल फ्रंट या संघटनेची स्थापना केली आणि कुणी केलेली आहे ही स्थापना? त्यांचे जे काही नेते होते लालडेंगा यांनी. त्रिपुरा, मणिपूर आणि लुशाई टेकड्यांमधील मिझो बहुल प्रांतासाठी ग्रेटर मिझोरामची अर्थात स्वतंत्र राष्ट्राची मागणी लालडेंगा यांनी केली. अगेन तेच, त्यांना आपण स्वायत्तच हवं होतं. सो पुढे असं आहे की प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी परिस्थिती कठोरपणे हाताळून बंड मोडून काढले. 1972 मध्ये परिस्थिती निवळल्यानंतर मिझो बहुल भागाला केंद्रशासित प्रदेशचा दर्जा देण्यात आला. सो आता हा जो काही मिझो बहुल भाग आहे, ज्या ठिकाणी मिझोराम किंवा त्या संस्कृतीची माणसं राहतात त्या भागाला आपण काय म्हणतोय? मिझो बहुल. सो हा जो काही मिझो बहुल भाग आहे त्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणजेच युनियन टेरिटरी, मी इंग्लिशमध्ये लिहू का युनियन टेरिटरी पटकन लिहिता येईल, तर ह्याला युटी करण्यात आलं, युनियन टेरिटरी करण्यात आलं कधी? 1972 मध्ये. त्याच्यानंतर 1985 मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात तडजोड करून मिझोरामला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला आणि लालडेंगा राज्याचे मुख्यमंत्री झाले. आणि मग नंतर यांनी घटक राज्य मानलं, त्याला युनियन टेरिटरी झालं आणि त्याच्यानंतर त्यांना लालडेंगा यांनाच काय केलं? त्याचं राज्याचं मुख्यमंत्री करण्यात आलं. ठीक आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने राजीव गांधी यांनी त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या, काही केल्या, असं करत करत त्यांनी हे जे आहे ते तडजोड करून त्यांना आता सध्या ते एक घटक राज्य आहे, युटी आहे. नेक्स्ट आहे नागालँड. ठीक आहे, एक हे पण करा, घटक राज्य कधी बनलं ते पण लिहा. आधी युनियन टेरिटरी होतं म्हणजेच केंद्रशासित प्रदेश होता. घटक राज्य म्हणजे ज्याप्रमाणे आपलं महाराष्ट्र कसं घटक राज्य आहे, इट्स नॉट युनियन टेरिटरी. आपल्या महाराष्ट्राचं स्वतःचं असं राज्य सरकार आहे, राईट. तर तसं युनियन टेरिटरीचं स्वतःचं असं राज्य सरकार नसतं, त्याचा कारभार दिल्लीमधूनच पाहिला जातो. सो इट्स आता ते घटक राज्य आहे, त्याचा स्वतःचा कारभार आहे. आणि मग घटक राज्य झाल्यानंतर लालडेंगा यांनाच काय करण्यात आलं? मुख्यमंत्री करण्यात आलं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नागालँड. आता नागालँडमध्ये आपण जाऊया. ईशान्य भारतातील नागा जमात ही लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते. सो ही जी नागा जमात आहे ती कशी आहे? लढाऊ, म्हणजे लढाऊंची लँड किंवा लढाऊंची भूमी असं हे त्यांचा प्रदेश आहे.
पूर्व हिमालय, नागा टेकड्या, आसाम आणि म्यानमारच्या सीमावर्ती भाग अशी किंवा असा परिसरामध्ये नागा या जमातीची वस्ती आहे. 1946मध्ये काही सुशिक्षित नागा युवकांनी नागा नॅशनल काउन्सिल म्हणजेच नागा नॅशनल काउन्सिल NNCची स्थापना केली. पुढे त्यांनी नागालँड या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. त्यांचे नेतृत्व आगामी झापू फिजो हे करत होते. 1954मध्ये NNCने नागालँडच्या स्वतंत्र संघराज्याच्या स्थापनेची घोषणा केली आणि 1955मध्ये आसाम रायफल्सचे सैनिक आणि स्थानिक यांच्या चकमकी उडाल्या. कारण आसाम तर आपल्या भारतामध्ये संलग्न झालेला होता, पण बाकीचे जे काही राज्य होते त्यांना प्रत्येकाला असं हवं होतं की नाही, आम्हाला आमचं स्वतंत्र असं राज्य पाहिजे. म्हणजे भारत कसा स्वतंत्र झाला, पण आम्हाला पण आमचा स्वतंत्र देश पाहिजे असं प्रत्येकाचं म्हणणं होतं. आणि त्यासाठी मग नागालँडमध्ये NNC सुरू करण्यात आलं. इतर राज्यांमध्ये पण अशा काही संघटना सुरू करण्यात आल्या आणि याच्यामध्ये बेसिकली जी समविचारी माणसं होती त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला आमचा जो काही भाग आहे, जो काही प्रांत आहे तो स्वतंत्र हवा आहे, भारताला अटॅच नको किंवा भारत असं त्याच्यावरती कुठलाही अधिकार असणार असा भाग नको. ठीक आहे. 1955मध्ये मग आसाम आणि यांच्या सैनिकामध्ये थोडी चकमक झाली किंवा लढाई झाली. केंद्र सरकार आणि NNC यांच्यामध्ये चर्चाच्या फेऱ्या झाल्या आणि केंद्र सरकारने नागा बहुल म्हणजे ज्या ठिकाणी नागालँडची लोकं राहतात किंवा नागा समाजाची लोकं राहतात या भागाला आधी UT म्हणून दर्जा देण्यात आला. आणि मग नेफामधील नागा बहुल भाग आणि तुएनसॉंगचा भाग एकत्र करून 1 डिसेंबर 1963ला नागालँड हे एक राज्य अस्तित्वात आलं. अगेन याला पण सगळ्यात पहिल्यांदा युनियन टेरिटरीज बनवलं होतं आणि मग त्याच्यानंतर 1963मध्ये याला पुन्हा एकदा एक घटक राज्य बनवण्यात आलं. म्हणजे आता नागालँड एक घटक राज्य आहे, त्यांचा स्वतःचा असा चीफ मिनिस्टर आहे. नेक्स्ट आहे आता आसाम. सो तुम्हाला प्रत्येक राज्यावरती टिपा लिहा वगैरे सारखे प्रश्न नाही येणार, पण ॲटलिस्ट तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती तरी असली पाहिजे. आसाममध्ये 1963 साली बंगाली भाषक स्थलांतरितांच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी उग्र आंदोलन उभारले. आपण काय पाहिलं होतं की पश्चिम बंगाल बांगलादेश आणि पाकिस्तान, बांगलादेशला आपण काय म्हणतो, पूर्व पाकिस्तान म्हणत होतो आधी. तर मग बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अख्खा भारत आहे. सो येऊन जाऊन करण्यासाठी ते आसाममधून मग भारतामधून मग ते लोक पाकिस्तानमध्ये जायचे किंवा पाकिस्तानमधून भारत, आसाम आणि मग असं करत ते बांगलादेशमध्ये जात होते. तर याच्यामुळे काय झालं की जेव्हा इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला किंवा ॲक्च्युली पाकिस्तानपासून तो वेगळा झाला किंवा पाकिस्तान आणि बांगलादेश हे 2 वेगळे राज्य निर्माण झाले, तर तेव्हा बरेचसे बांगलादेशमधली लोकंही भारतामध्ये वगैरे येत होती. आणि अर्थात त्यांना आसाम हे राज्य जास्त जवळ आहे इतर भारतामधल्या कुठल्याही राज्यांपेक्षा. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द पीपल जे आहेत तर ते आसाममध्ये स्थलांतरित होऊ लागले. आणि 1985मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी, केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, आसामी नेते प्रफुल्ल कुमार महंतो यांच्यात करार झाला. आसाममध्ये घुसखोर असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत मूळ ठिकाणी पाठवायचे ठरले. कारण अर्थात आसाममध्ये स्वतःची लोकसंख्या आहे, अजून बाहेरून लोक येणार, राहण्याचा निवाराचा प्रश्न आहे, कमाईचा प्रश्न आहे, सगळाच प्रश्न आहे लोकसंख्या वाढत असल्यामुळे. मग त्याच्यामुळे असं ठरलं की जे काही बांगलादेशमधून स्थलांतरित झालेले लोक आहेत त्यांना पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये पाठवायचं. 1986मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुका होऊन आसाम गणपरिषदेचे प्रफुल्ल कुमार महंतो हे मुख्यमंत्री झाले आणि या लोकशाही प्रक्रियेमुळे आसाममध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली. आणि मग हे सगळं झाल्यानंतर हळूहळू एक करार झाला सगळ्यांमध्येच, हे सगळे लोकांना बांगलादेशमध्ये पाठवण्यात आलं. आणि त्याच्यानंतर मग आसामचे मुख्यमंत्री कोण बनले, तेच प्रफुल्ल कुमार महंतो, जे की आधी नेतृत्व करत होते. आणि मग हळूहळू आसाममध्ये पण पुन्हा एकदा लोकशाही जी आहे तर ती पूर्ववत झाली. सो आसाममधल्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1983मध्ये एक तर आहे आसाम स्टुडंट युनियन, तुम्ही याचा फुल फॉर्म लिहू शकता, आणि आसाम गणसंग्राम परिषद. ओके, यांचा मेन मोटो काय होता, बांगलादेश मधून आलेले जे काही काय म्हणूया आपण स्थलांतरित लोक होते, हा त्यांचा मूळ प्रश्न होता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अरुणाचल प्रदेश.
1954 मध्ये नेफा विभागाची निर्मिती झाली आणि त्याला 1972 साली अरुणाचल प्रदेश अरुण म्हणजे काय, सूर्य, तर उगवत्या सूर्याचा प्रदेश. कारण असं होतं की अरुणाचल सगळ्यात पूर्वेकडे आहे आणि पूर्ण भारतामध्ये जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सूर्योदय कुठे पाहायला मिळतो तर तो अरुणाचलमध्ये, आणि मग सूर्य आपल्याला पूर्ण भारतामध्ये म्हणजे एक जे काय थोड्याशा टायमाचा फरक आहे त्या फरकाने असं मानलं जातं की सगळ्यात पहिल्यांदा सूर्योदय अरुणाचलमध्ये दिसतो आणि मग पूर्ण भारताला किंवा इतर राज्यांना जे आहेत पश्चिमेकडचे त्या ठिकाणी सूर्य पाहायला मिळतो. सो 20 फेब्रुवारी 1976 रोजी या भागाला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. म्हणजे अगेन पुन्हा एकदा ह्याला सगळ्यात पहिल्यांदा युटीस मानलं होतं, युनियन टेरिटरी. त्याच्यानंतर ह्याला काय करण्यात आलं, घटक राज्य करण्यात आलं, म्हणजे ज्याप्रमाणे आपलं राज्य आहे त्याप्रमाणे. 1987. नेक्स्ट आहे 1960 ते 2000 या कालखंडामध्ये ईशान्य भारताचा प्रवास लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यात होत गेला. कारण सगळेच आता भारताला मिळालेले होते आणि त्याच्यामुळे भारत हा लोकशाही देश असल्यामुळे प्रत्येक ठिकाणीच निवडणुका घेऊन किंवा त्यांचा जो काही लीडर असेल त्याला मुख्यमंत्री बनवून, जेणेकरून लोकांचा लोकशाहीवरती विश्वास टिकून राहील किंवा त्याकडे कुठेतरी लोकशाहीकडे आपला देश जाईल, यासाठी केंद्र सरकारच्या खास योजना आहेत, औद्योगिकीकरण आहे, शिक्षणाचा प्रसार आहे. यामुळे हा भाग विकासाच्या मार्गावरती चालत होता. नेक्स्ट आहे नक्षलवाद आणि त्यानंतर आहे ते म्हणजे प्रदेशवाद. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय नक्षलवाद. नक्षलवाद त्यासोबतच नेक्स्ट आहे नक्षलवाद म्हणजे नेमकं काय आहे, नक्षलवाद चळवळ कशामुळे अस्तित्वात आली. आता पण आपल्याकडे बऱ्याच भागांमध्ये नक्षली आहेत किंवा त्यांचे सतत हल्ले वगैरे होत असतात, तर हे कशामुळे होतंय हे सगळं आता आपण पाहणार आहोत. त्यासोबतच जमातवाद काय आहे, प्रदेशवाद काय आहे, हे सगळं आपल्याला कव्हर करायचं आहे.